बच्चे भी है, कोई चिंता नहीं करिए। इधर से क्या उधर से वो पीछे भी घर मोबाईल गिर डायरेक्ट तेच कमी झालं की नंतर 95 करून घ्यायचे। ठीक आहे, बोलतो परत बोलतो। सब जन 1-2 घंटे में सब खाने की भी व्यवस्था कर रहा हूँ। आप रुको, अभी हम कर रहे हैं वही कर रहे हैं। आप चिंता मत करो, सबका पंचनामा होगा, सबको मदद मिलेगी। अभी ये छोड़ दो, ये आप सब जन ऊपर आ जाओ मंदिर पे, सबके ऊपर आ जाओ। गेल्या 8 दिवसापासून पाचोरा तालुक्यामध्ये आणि आता पाचोरा शहरामध्ये सदृश्य परिस्थिती, ढगफुटी सदृश्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मी पहिल्यांदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री आदरणीय गिरीश भाऊ आणि आपले पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांचे मनापासून आभार मानेल की मागच्याही वेळेस जेव्हा ढगफुटी झाली तेव्हा स्पेशल विमान करून आदरणीय गिरीश भाऊ जळगावला आले आणि तात्काळ त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली। आजही जसा निरोप मिळाला जिल्हाधिकारी महोदयांकडून, लगेच सकाळी गाडी काढून आणि हे दोघेही मंत्री महोदय पाचोऱ्याला आले। सगळ्या विभागाची एरियाची त्यांनी पाहणी केली। माझी आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना एवढीच विनंती असेल की पूर्वी 3 फक्त सर्कल होते की ज्याला ओला दुष्काळ जाहीर करायची परिस्थिती होती, पण भाऊ आज रात्रभरापासून जवळपास 150 मिलीमीटरच्या वरती पाऊस या संपूर्ण तालुक्यामध्ये, दोघेही तालुक्यामध्ये पडलेला आहे। माझी विनंती आहे की या तालुक्याला आपण सरसकट या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करून या माझ्या तालुक्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना न्याय द्यावा। आता भाऊंनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून सगळ्या घरांची पाहणी केलेली आहे, त्याच्यामुळे मला खात्री आहे की 100% ज्यांचे पीडित आमचे लोक आहेत त्यांना दिलासा मिळालेला आहे आणि तात्काळ मदत करण्याचे आदेश माननीय मंत्री महोदयांनी दिलेले आहेत। त्यांचे मी पाचोरा शहर आणि विविध गावांमध्ये या ढगफुटीसारखं वातावरण झालं आहे। मागच्या काळात पाचोरा तालुक्यात अशा पद्धतीची अतिवृष्टी झाली होती आणि आज ती अतिवृष्टी झाल्यामुळे आमदार गिरीश भाऊ महाजन असतील किंवा आम्ही असतील, आप्पासाहेब असतील, आम्ही ही पाहणी केलेली आहे आणि शासनाच्या मार्फत जे काही पंचनामे करतात, जे नॉर्म्स आहेत त्याच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत करण्याकरता उद्याच्या कॅबिनेटमध्ये आम्ही ही मांडणी करणार आहोत। काल रात्री मध्यरात्रीपासून काल पाचोरा शहरात, पाचोरा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली। वरती मराठवाड्यातसुद्धा डोंगर भागामध्ये खूप पाऊस पडला, ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे नदीला इथे खूप मोठा पूर आलेला आहे। पाचोरा शहरातही तालुक्यातही पाऊस झाला आणि त्यामुळे सर्व पाणी हे पाचोरा शहरामध्ये एकत्रित झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक गल्ल्या आहेत, भाग आहे, त्या ठिकाणी सगळं पाणी कमरेबरोबर पाणी, छातीबरोबर पाणी थांबलेलं होतं, घरामध्ये पाणी गेलेलं आहे। खूप मोठं नुकसान या ठिकाणी लोकांचं झालेलं आहे, या शहरात झालेलं आहे, ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे, शेतीचंही झालेलं आहे। या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, पालकमंत्री गुलाबभाऊ आहेत, आमदार अप्पा आहेत, सर्व पक्ष पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आहोत आणि सगळ्यांचे पंचनामे करण्याचे तात्काळ आदेश तहसीलदारांनी या ठिकाणी सरसकट हे भेटेल का? तिथे सरसकटच्यामध्ये काही नसतं, ज्यांची घरं पाण्याखाली गेलेली आहेत, त्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना मदत मिळणार आहे। तुम्हाला पूर्ण पाचोऱ्या सरसकट सरसकट नसते, पण ज्या गल्ल्यामध्ये पाणी शिरलेलं आहे, नुकसान झालेलं आहे, त्यांना सगळी NDRFच्या नॉर्मप्रमाणे मी मदत या ठिकाणी करणार आहोत। तात्काळ मदत मिळेल का? तात्काळ